जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचने ह्या पुस्तकातील आज 27 मार्चचं प्रवचन. प्रपंचातले सुखदुःख हे केवळ जाणीवेत आहे. प्रापंचिकाच्या मनात नेहमी एक शंका येते, खोटे करून सुद्धा जर सुखी होता येते तर तसे करायला काय हरकत आहे. सन्मार्गाने गेला तरी माणूस दुःखी का होतो अशी ही शंका आपल्याला येते. मी देवाला भिवून वागलो का तर प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून. देवाची एवढी खटपट करूनही जर सुखी होता येत नाही तर काय उपयोग. किती विचित्र आहे पहा. खेळातले घर बांधायला आपण गवंडी बोलवण्यासारखा हा प्रकार आहे. प्रपंचात दक्षता ठेवणे जरुरी आहे. ते जर आपण केले नाही तर देवाने काय करावे. भगवंताचा साधन म्हणून आपण उपयोग करतो आणि शेवटी साधनालाच दोष देतो. साध्य बाजूलाच राहतं. भगवंत विषय देईल पण त्याबरोबर त्याचे दुःखही देईल. एक जण मारुतीरायाला सांगून चोरी करीत असते. तो एकदा पकडला गेला. त्याला शिक्षाही झाली. तेव्हा तीही मारुतीच्या संमतीनेच झाली असे नाही का. मी कोण हे जोवर आपण ओळखत नाही तोवर वैभवाच्या शिखरावर जरी गेलो तरी आपल्याला समाधान मिळणार नाही. ज्याच्यापासून प्रपंच झाला त्याला ओळखता आले पाहिजे. देहच सत्य नाही तर त्यावर उभारलेली इमारत कुठून सत्य असणार. ठिगळे लावून आपण आपला प्रपंच करतो, मग त्यात कमतरता आल्याशिवाय नाही राहत. कोळसा उगाळून पांढरा रंग मिळेल हे म्हणणे जसे वेडेपणाचे आहे तसे प्रपंचात सुख मिळवीन हे म्हणणे आहे. सुख दुःख हे जाणीवेत आहे. आपल्याला मिळायचे तेवढेच मिळते, पण आपले हवे नको पण आपली वासना गेली की सुख दुःख राहत नाही. वासना मारायला भगवंताचे अधिष्ठान हा एकच उपाय आहे. वासना ही लाडवलेल्या कुत्राप्रमाणे आहे. तिला नुसते हडहुड करून ती बाजूला जात नाही. पण तेही बरोबरच आहे, कारण आपण तिला लाडावून ठेवले आहे. म्हणून भगवंताच्या पूजेच्या वेळीसुद्धा ती देवघरात येते. शिवाय वाईट वासनेमध्ये चांगल्या वासनेला मारण्याचे बळ आहे, कारण आपण स्वतः वाईट वासनेच्या बाजूचेच आहोत. वासना ही कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून आपण जर भगवंताजवळ वास ठेवला तरच ती नष्ट होते. मी करता नसून परमात्मा करता आहे अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंताला अर्पण होणार नाही. ते अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवाला शांती मिळणार नाही. वासना म्हणजे देवाच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा. इस प्रवचन में ये कहा गया है कि सुख या दुख ये सिर्फ हमारे फीलिंग्स हैं, इससे ज़्यादा कुछ नहीं. हम अगर माने तो हर चीज़ में हम आनंद में रह सकते हैं और अगर हम चाहें तो हमारी इच्छा कभी भी ख़त्म ही नहीं हो सकती. ये जो हमारी इच्छा है इसे हमने बहुत ही दिल से लगा के रखा है, इसीलिए वो ख़त्म नहीं हो रही है. अगर हम लोग भगवान का नामस्मरण करते रहें, उसके अनुष्ठान में रहे तो हमारी इच्छाएं अपने आप कम हो जाएगी और हमें शाश्वत सुख का आनंद मिलेगा. और इसके लिए भगवान का नामस्मरण करना बहुत ही ज़रूरी है. जय श्री राम. श्री राम जय राम जय जय 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 राम. जय श्री राम.